एल जी वॉरियर्स वर्सेस एल जी टायगर्स. बॅटिंग करत आहे ती एल जी वॉरियर्स. पाहूया ओपनिंगला उतरलेला उत्कृष्ट असा खेळाडू आंबावडे टीम मधून हा खेळणारा खेळाडू आहे प्रसाद सुर्वे. तसेच एल जी टायगर्स यामधून प्रथम शतक घेऊन येत आहेत अक्षय पाटील. सनबूरच्या टीम मधून खेळणारा खेळाडू उत्कृष्ट असा खेळाडू आहे. पाहूया कोण होणार पर्व तिसरे एल जी प्रीमियर लीग चा विजेता. सेमीफायनलला चालू आहे. कोण जाणार फायनलला या दोन टीम मधून हे या खेळातून निश्चित होणार आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते मॅचला होईल सुरुवात. सेमी फायनलची मॅच. जो जिंकेल तो प्रवेश करणार आहे फायनल मध्ये. लक्षात घ्यायचं आहे एलजी फायटर सोबत नक्कीच ती होईल मॅच. तर पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. आपल्याला जरूर पाहायला मिळेल टप्पा पडल्यानंतर वाईट चेंडू. बोलतो यार हा देखील हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे देण्यात अपेक्षा बाहेर डोक्यावरून चेंडू निघून जातोय. तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. ही सेमी फायनलची अंतिम नंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर धावफलक 2च्या घरामध्ये चेंडू झाले आतापर्यंत एक. चला स्पीड अप घ्या पंच. आता ह्यांना वेळ घ्यायला लावू नका कारण पॅनलाइज केलं जाईल. सारंग लक्षात ठेवायचं आहे 5 मिनिटाचा अवधी आहे फक्त. अक्षय 6 चेंडू हाताळण्यासाठी लक्षात घ्यायचं आहे. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू अक्षयचा जरूर पाहायला मिळत आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती आहे. माननीय सन्माननीय अरविंद जी वरांडे तुमचं देखील सहर्ष स्वागत. एलजी प्रीमियर लीग मध्ये तुमचं देखील सहर्ष स्वागत. यायचं व्यासपीठावरती. हा देखील चेंडू सुरेख. काय गोलंदाजी राहिली आहे. अक्षयनी चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल अक्षयला कारण 2 चंग जिंकणार आहे. तो फाईट करणार आहे. फायनल मध्ये जाणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे कोणता संघ असणार कारण सारंग देखील आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही मॅच हरला आणि इथून चांगला प्रयत्न करावा लागेल सारंगला. शेवटच्या टप्प्यापर्यंत साथ सोडायला नाही पाहिजे संघाची कारण थांबलं पाहिजे. हलक्या हाताने घेऊन काढला. ही ते मात्र विकेट आणि ही ते नोट आउट असेल. लक्षात घ्यायचं आहे. तर 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सुनील डांगर यांच्याकडून प्रसाद सुर्वेसाठी 3 षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. माननीय सन्माननीय अरविंदजी वरांडे साहेब वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती. पंतांशी वादावाद करायचं नाही. जो डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल.
जो डिसिजन असेल ना तो अंतिम असेल, लक्षात घ्यायचा. पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या दोन्ही टीम. थर्ड अंपायर. तर कुणाला चेक करायचं लक्षात घ्या. किरण साळुंके बॅक टू द डगआउट. डिसिजन अंतिम असेल, लक्षात घ्या, वादावाद करायचा नाहीये. के मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅचला सुरुवात करायची. वेळ फार घेत आहे. आता दोन्ही संघाला पॅनलाइज केले जाईल. पाच चेंडूचा काही इथून झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती मात्र 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र येतोय शंकर मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू हवेमध्ये, विकेट ही फार महत्वाची. ही विकेट, अरे झेल ड्रॉप. ही विकेट सारंग फार महत्वाची होती, कारण विकेट ही तू राहिला असता तर जरुरी विकेट मिळाली असती. आणि ही कितपत भागात ठरणार टीम LG टायगर्सच्या संघाला फार मागात ठरणार आहे, कारण हा जो विकेट होता ना फार इम्पॉर्टंट होता. धावा कुठेतरी पूर्णपणे थांबल्या असत्या आणि कुठेतरी एक्स्ट्रेक्शन जेल सोडला आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. षटक संपला. चला पहिलं षटक संपलं. चला जास्त वेळ घेत आहे, षटक संपलंय, लक्षात घ्या. सारंग ही विकेट फार महत्वाची होती. या विकेट नंतर नक्कीच कुठेतरी धावा पूर्णपणे थांबल्याचा अक्षयनी जरूर डोक्याला हात मारला. अक्षयला माहित होतं ही विकेट गेल्यानंतर पूर्णपणे संघ बॅकफुटला आला असता, मात्र आता कुठेतरी इथून धावा रोखाव्या लागतील. ओव्हरची समाप्ती. राहुल बॉलिंगला. पुढे बॅटिंगला शंकर. स्ट्रायकिंगला प्रसाद. राईट आर्म राउंड द विकेट. पहिला चेंडू उडवलाय, षटकार. सीमा पार. नक्की चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आल्या बरोबरच षटकार ठोकला. राहुल एलेवे यांना या ओव्हर मध्ये विकेट जर घेतली तर माझ्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक.
राहुल रेल्वे यांना चैतन्य जाधव यांच्याकडून 501 रुपये. स्पीड अप स्पीड अप स्पीड अप. उंच असा टोलवलेला चेंडू, उत्कृष्ट असा हा षटकार सीमेच्या बाहेर. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि हा क्षेत्ररक्षण अक्षयच्या हातामध्ये. प्रसाद असा बाहेर. तर चेतन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जरूर राहुलच्या नावावरती झालाय. जर विकेट घेतली नंतर जरूर विकेट भेटली नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच 500 रुपये त्याच्या नावावरती झाले. चला जास्त वेळ घेऊ नका, वेळ फार घेताय लक्षात घ्या. यानंतर आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे. सुनील जाधव या खेळाडूने आज मन जिंकलाय, झेल पकडलाय, 500 रुपये आपल्या नावावरती केलेत. चांगला खेळ जरूर केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू निर्धाव आपल्याला जरूर पाहायला मिळतो. इथून फार मेहनत घ्यायची या मॅच मध्ये, कारण इथे जिंकायचं असेल सारंग पाटीलच्या टीमला तर नक्कीच चांगला खेळ करावा लागेल. इथे फटका चांगला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चला बहुसंख्य धावफलकावरती पाहायला मिळेल 23 च्या घरामध्ये. तर पुन्हा एकदा बोलतो यार. इथे बॅटची कडा घेतली, चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बोलतो यार. आणि हा चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि झेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये आला नाहीये, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये तिसरं आणि चेंडू झाले आतापर्यंत 2. अतिशय चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 24 च्या घरामध्ये धावा इथे थांबवाव्या लागतील पूर्णपणे जर चांगली बॅटिंग आणि आपल्या संघाला जर पुढच्या फेरीमध्ये पोहोचवायचं असेल. कारण या संघाने एकही मॅच दोन्ही मॅच जिंकले नव्हते सकाळच्या क्षेत्रापासून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सारंगला असं वाटलं कुठेतरी आपण बाहेर जाऊ, मात्र नाही, प्रयत्न जरूर चांगला राहिला.
इथून जर चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी केली तर जरूर आपला संघ फायनल मध्ये जाऊ शकतो. आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक फटकावणार आणि मालिकावीर कोणाच्या नावावरती जाणार, उत्कृष्ट फलंदाज कोण होणार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण होणार, उत्कृष्ट गोलंदाज कोण असणार, नक्कीच या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल होतो यार. इथे हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक अक्षय आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. दूरवरून येतोय चेंडू, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील तितक्याच वेगाने झाली, मात्र तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तर एका बाजूला मामा, दुसऱ्या बाजूला भाचा, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर लाईन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता. हलक्या हाताने घेऊन काढला, आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. एक धाव इथे होईल कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे आणि इथे मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. पाच चेंडू आणि 28 धावा, 28. इथे हलक्या हाताने घेऊन काढलाय, गॅप फार मोठी आहे, चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. मी दिला 4 चौकार पाहायला मिळतोय. तर माननीय सन्माननीय आपल्याला जरूर पाहायला मिळते धर्मराज कामगार युनियन अध्यक्ष, धर्मराज पक्ष अध्यक्ष आपल्याला जरूर पाहायला माननीय श्री राजन राजे यांचे देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम स्वागत आहे साहेब. तुम्ही देखील या स्पर्धेला भेट दिली आहे. LG प्रीमियर लीग मध्ये तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे. यायचं साहेब, व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. तसेच माननीय सन्माननीय महेंद्रजी ठाकूर साहेब देखील उपस्थित मान्यवर, तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. माननीय सन्माननीय समीरजी चव्हाण साहेब, तुमचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम आहे साहेब, वेळेतला वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. धर्मराज कामगार युवाचे धडाकीचे कार्यकर्ते आपल्याला जरूर पाहायला मिळते. राजन राजे यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. साहेब या. (32) 32 धावा 3 षटकानंतर अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. माननीय श्री राजन राजेसाहेब यांचे देखील सहर्ष स्वागत. धर्मराज पक्ष अध्यक्ष आपल्याला जरूर पाहायला मिळतं. वेलकम साहेब. समीर चव्हाण साहेब, तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम, थँक्यू सो मच, सुस्वागतम. तुम्ही देखील वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिली. नक्कीच साहेब, व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. तुमचं देखील या स्पर्धेकडून मनाच्या अंतराळापासून सहर्ष सहर्ष स्वागत आहे.
आदित्य साळुंके या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. षटकार मारल्यानंतर लक्षात ठेवा संदेश असुळे यांच्याकडून. चला मॅच सुरुवात करा, मॅच कडे लक्ष द्यायचं. सारंग 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर साहेब व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित मान्यवर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच सेमीफायनल आहे. 32 धावा फलकावरती. नक्कीच इथून चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे दोन्ही टीमला. पुन्हा एकदा बॉल होतो यार. धावसंख्या धाव फलकावरती 32 पाहायला मिळते. हा चेंडू हवेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. झेलची शक्यता. झेल फार इम्पॉर्टंट आहे आणि इथे झेल ड्रॉप. क्रिकेटमध्ये झेल फार इम्पॉर्टंट आहे. रनआउटची संधी आणि इथे झेल झाली नाही, मात्र विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा जरूर पाहायला मिळाला. नक्कीच सुनील मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक अंतिम षटक आहे आणि यामधून जो जिंकणार तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे, लक्षात घ्या. आणि आता मात्र 33 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 4 विकेट. हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या क्रीडांगणावरती पाहायला मिळतात. उपस्थित मान्यवर येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. चांगलं क्रिकेट रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बोलतो यार. इथे हलक्या हातातून खेळ गेम फार मोठी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेषा पार. चौकार. मिळतील धावा 4. का बॅटिंग राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. अशी बॅटिंग जर केली तर 29 धावा वाढतील. 37 37 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सुनील डांगळ यांच्याकडून देवानीचा षटकार ढोकला तर 501 रुपयाचं पारितोषिक नक्कीच देण्यात येईल. आणि आदित्यसाठी देखील पारितोषिक आहे. संदेश असवले यांच्याकडून 501 रुपयाचं. हा देखील हलक्या हाताने घेऊन काढला. रनआउटची संधी फेकी झाली आणि इथे रनआउट. ओयूटी फलंदाज बाद. द गाऊटच्या दिशेने परतावं लागेल. बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. देवा बॅक टू द डगआउट. खेळ समाप्त झाली आहे. आता मात्र चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 37 घरामध्ये धावफलक आहे आणि इथून चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. बॅटिंग करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे LG प्रीमियर लीग मध्ये कोणता खेळाडू चॅम्पियन ठरणार ते आजच्या दिवसामध्ये थोड्याच वेळात 1 तासामध्ये नक्कीच आपल्याला जरूर समजेल. चला स्पीड अप घ्या. फार वेळ घेतला आपण. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बोलतो यार. टप्पा पडल्यानंतर चेंडू जरूर आपल्याला वाईट पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 38. 38 घरामध्ये 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 विकेट आतापर्यंत गेलेत. बॉल होतो यार. अंकुश. टप्पा पडल्यानंतर लाईन भरगटली. वाईट चेंडू. पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला. वाईट नंतर धावसंख्या 39. 39 घरामध्ये गेले. चेंडू झाले आतापर्यंत 3. लगातार 2 वाईट हाताळलेत. पुन्हा एकदा बॉल होतो यार. टप्पा पडल्यानंतर वाईट चेंडू अजून एक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. तिसरा देखील वाईट आला.
चौथा देखील वाईट. लागोपाठचा लाईन भरकटली आहे, दिशा भरकटली आहे पूर्णपणे. आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे 41 धावा धाव फलकावरती आहेत. 3 चेंडू फक्त व्यवस्थित हाताळायचे आहेत. तर जे लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांनी बाहेर यायचे, लक्षात घ्या. एमडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जरूर कव्हर होते. अक्षय म्हात्रे या लाईव्हचे फाउंडर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. इथे हलक्या हाताने घेऊन काढलं, आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. 43 धावा धाव फलकावरती आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट आपल्याला पाहायला मिळतो, दबावामध्ये आला. 43 धावा चेंडू झाले आतापर्यंत 5. एक चेंडू व्यवस्थित हाताळायचा आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती आलाय मोठा स्ट्रोक, मोठा धमाका. षटकाराने स्वागत केलंय आणि इथे मात्र पहिल्या डावाचा खेळ. एक चेंडू बाकी आहे. षटक झालाय, लक्षात घ्या. पहिल्या चेंडूवरती रनआउट झाला, दुसऱ्या चेंडूवरती एक चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती एक विकेट, चौथ्या चेंडूवरती एक वाईट आला, बद्दर वाईट आला, परत एक वाईट आला, एक डॉट आला, त्यानंतर एक वाईट आला आणि त्यानंतर 2 रन डॉट. मग नक्कीच एक चेंडू बाकी असेल. चला मॅचला करायची सुरुवात. धावसंख्या वर्गावरती 40. रन किती झाले? 30. वाईट आहे तो 49. 49. तर 49 झाल्या. 50 धाव्यांचं लक्ष. 24 चेंडू 50 करायचे मॅच मध्ये. पन्नास लक्ष.
आता मॅच मध्ये करायचे आहेत 24 चेंडू 50. बॅटिंग करत असताना बनवल्या टीम आपल्याला पाहायला मिळतं. LG वॉरियर्स या टीमने बनवले 49 आणि लक्ष ठेवलंय LG टायगर्स या संघासमोर 50 धावांचं. चला मॅच ला होईल सुरुवात. 49 झाल्या 50 लक्ष ठेवलंय. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये करायचं आहे. संतोष जाधवने जर कॅच पकडली तर अनिल मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि ऋषिकेश लोकरे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही ते पहिल्या चेंडूवरती मिळेल किती धावा आणि मी ते फक्त आणि फक्त एकच. सारंग शेवटपर्यंत थांबणं महत्वाचं आहे कारण ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. सारंग वरती आहे कारण ही मॅच पूर्ण या खेळाडूवरती दमवून ठेवली आहे. बोलतो यार गोलंदाजी मार्क वरती एक धाव जरूर आपल्याला जरूर पाहायला मिळते. अजून 49 ची गरज. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. त्यानंतर चेंडू हवेमध्ये आणि ही विकेट क्रिकेट मध्ये कॉल फार इम्पॉर्टंट आहे आणि मिळेल फक्त या चेंडूवरती देखील एकच धाव. सारंग आता जीवनदान मिळालंय. संधीचं सोनं हिथूनच करायचं आहे आणि क्रिकेटमध्ये आम्ही सांगत असतो कॉल इम्पॉर्टंट. जर झेल घेताना तुमचा कॉल देणं हा फार इम्पॉर्टंट. नक्कीच चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळते. ही मॅच फार महत्वाची आहे. सेमीफायनलची मॅच. फुल टॉस. संधीचं सोनं फेकून दिला बॉर्ड लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. इट इज कडक. येतोय सारंग पाटीलच्या बॅट मधून. मोठा धमाका. लाजवाब. पाहण्याजोगा. क्षमता आहे, जिद्द आहे, ताकद आहे, खेळाडू बलवान आहे आणि येतोय सारंग पाटीलच्या बॅट मधून षटकार. पहा क्रिकेटमध्ये झेल कितपत महत्वाचा आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच आणि ही कॅच सोडल्यानंतर कितपत महागडा ठरला हा सारंग पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती पाहायला मिळतं. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. लवकर जास्त वेळ घेऊ नका. ओम MDCच्या वाहिनीद्वारे ही स्पर्धा आज आपण कव्हर करताना जरूर पाहायला मिळते. कुणाल म्हात्रे, अक्षय म्हात्रे फाउंडर आहेत या MDC लाईव्हचे. कित्येक कानाकोपऱ्यामध्ये MDC लाईव्ह आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून मात्र कव्हर केलं जातं. आणि इथे बॅटची कडा आणि ही विकेट फार इम्पॉर्टंट होती. एक तेरी तो एक मेरी. टिक फॉर टॅक. तसे उत्तर दिलंय. षटकार ढोकला तरी हरकत नाहीये. माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे. मी तुला मैदानाच्या बाहेर पाठवू शकतो. आणि आता मात्र इथे
कोण जिंकेल ही मॅच, कारण सारंग पाटील वरती होता तो विश्वास, तो मासा गळ्याला लागलाय. मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते व्हाईट चेंडू पंचाचा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पंच आपल्यापर्यंत कळवता व्हाईट चेंडू आहे. ऋषिकेश लोकरेकडून नक्कीच राहुलने जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विद्यार्थ्याला घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फिल्डिंग थोडीशी आपल्याला पाहायला मिस झाली. एक धाव कंप्लीट होती आहे. दहा धावा धावफलकावरती आहेत. राहुल साठी पारितोषिक आहे. 3 सलग षटकार ठोकले तर सुनील डांगरे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते इथे हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चौकार 4 धावा पाहायला मिळते. सुरेख चौकार डीजे. जाधवांनी जेल पकडला तर अनिल मोरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा एका कॅच साठी 500 रुपये जरूर मिळतील. सुनील डांगर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. तर चला क्षेत्ररक्षक वेळ फार घेत आहे. पॅनलाइज केलं जाईल. फार घेत आहे. लक्षात घ्या 50 धावांचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅच जो जिंकणार तो फायनल मध्ये जाणार आणि फायनल चांगली मॅच या क्रीडांगणावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा चेंडू देखील स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी. बोलतो यार टप्पा पडल्यानंतर इशारा आहे तो पंचाचा वाईट आपल्यापर्यंत निर्णय कळवतायत पंच. हा वाईट असेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर धावफलक 15च्या घरामध्ये लक्ष 50चा इथून पार करायचंय. सारंगची विकेट असती तर जरूर धावा आल्या असत्या. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव. ताकद आहे माझ्यामध्ये, जिद्द आहे. जरी वाईट हाताळला असेल तरी मी निर्धाव वाचू शकतो. तो षटकार ठोकला तर षटकार ठोकला तर 1500 रुपये मिळतील. सलग 3 षटकार ठोकायचे आहेत. इथे मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक जातोय चेंडू पर्यंत. मात्र चेंडू घुशांगी क्षेत्रामध्ये जाईल. फक्त आणि फक्त मिळेल ती एकच धाव. चेंडू झाले आतापर्यंत षटक क्रमांक चालू आहे.
बोलतो यार फुलटॉस होता हलक्या हाताने घेऊन काढला इथे क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने खेळला एक धाव कंप्लीट. दुसरा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आहे. राहुलीचा एक षटकार डोकला तर 500 मिळतील. ऋषिकेश लोकरेकडून लक्षात घ्या. बॅटची कडा घेतली आणि चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातो आहे. आतापर्यंत चेंडू मैदानाच्या आतमध्ये झाले. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go. एकोणीस धावा आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॅटची कडा पुन्हा एकदा चेंडू जातो आहे गोशांकी क्षेत्रामध्ये. एकदम जरूर ऍड होईल. 20 धावा. आता 12 चेंडू करायचे धावा 30. समीकरण लांब नाहीये. या 12 चेंडू मध्ये देखील 30 धावा होऊ शकतात कारण प्रत्येक षटकामागे 15 ची सरासरी आहे. आणि नक्कीच चांगलं क्रिकेट चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सारंग जर असतात अपेक्षा फार मोठ्या असत्या संघाला. मात्र तो खेळाडूला नक्की जीवनदान मिळालेलं. षटकार ठोकल्यानंतर अजून एक मोठा फटका खेळायला गेला. कुठेतरी बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि फलंदाजाला परतीच्या रस्त्याला जावं लागलं. आता मात्र 12 चेंडू आणि मॅच मध्ये करायचे 30 धावा. मॅच अजून संपली नाहीये. हे क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काही सुद्धा सांगू शकत नाही. आणि क्रिकेट कधी कोणाला रडवतं कधी कोणाला हसवतं. हे क्रिकेट अनिश्चिताचा खेळ आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 12 मध्ये 30 ची गरज. बोलतो यार हा चेंडू सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि चेंडू निघून जातोय. अपील स्ट्रॉंग होता. 11 चेंडू 30 ची गरज आहे. या मॅच मध्ये काय होणार कोणता संघ फायनल ला जाणार कारण मागच्या मॅच मध्ये आपण जरूर पाहिलं 3 चेंडू 10 ची गरज असताना अमरने जी कमाल केली ती वाहला जवाब. आज संघ नशीब काढून आला होता या खेळपट्टीवरती. मागच्या वर्षामध्ये सेमीफायनलला कुठेतरी हा संघ परास्त झाला आणि त्या संघाने या वर्षात बाजी मारली. हा चेंडू हवेमध्ये बरोबर चेंडू हाताळला. माहितीये त्याला विकेट मिळणार आणि ही ते मात्र फसवा चेंडू. ओंकार जाधव कडून पारितोषिक आला. अक्षय पाटीलने जर 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा. काय गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बोलतो यार हा चेंडू देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पंचांचा इशारा वाईटचा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शंकर लाड आपल्याला पाहायला मिळतं. फार मेहनत घेतली आहे क्रिकेटमध्ये आजच्या दिवसामध्ये या दोन्ही टीम्सने आपल्याला जरूर पाहायला मिळतं. यानंतरची मॅच जो संघ जिंकणार यामधून तो फाईट करणार टीम LG फायटर्स या संघासोबत. आता कोणता संघ असेल या दोघांमधून नक्कीच आपण अजून देखील ठरवू शकत नाहीये कारण अजून क्रिकेटमध्ये चेंडू फार बाकी आहेत आणि इथून चांगला खेळ नक्कीच करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21 आणि स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 2 विकेट्स. इथून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव येतोय. तर नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना हे क्रीडांगण जसं संध्याकाळचं वातावरण होईल तसं हे हवेच्या विरुद्ध नक्कीच खेळायला फार मजा येईल.
हा फुल टॉस होता, संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि रनआउट देखील होईल की काय, नाही. 21 रूपांतर दुसरी मध्ये 4 जातोय की काय, मात्र आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डिंग चुकीची झाली आणि बघता बघता 3 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि आता मात्र समीकरण बदलला, या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत, चेंडू शिल्लक असतील एक तिसऱ्या षटकातला आणि धावसंख्या धावफलक वरती 24 घरामध्ये. इथून जर षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये थोडीशी मजा येईल, कारण 6 चेंडू 20 धावा राहतील. कुठेतरी चांगलं क्रिकेट होणार का, इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉल तयार, मॅच मध्ये अजूनही 26 ची गरज आहे, इथून 26 धाव्यांची गरज. डीजे पंचाचा इशारा, वाईट. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, अजून काही देखील होऊ शकतं, हे क्रिकेट आहे. 6 चेंडू अजूनही 25 ची गरज आहे. कुठेतरी थोडासा सारंग पाटील नाराज असेल आजच्या दिवसामध्ये, कारण थोडीशी मेहनत घेतली असती ना सारंग, मॅच जरूर तुमच्या बाजूने आली असती. हा वाईट चेंडू जरूर पाहायला मिळतो, सपोर्ट करायला कोण नाहीये बॅटर. आता मात्र 24 ची गरज. बॉल तयार, इथून चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. 5 चेंडू मध्ये अजूनही 24 ची गरज आहे. इथून हलक्या हाताने खेळायचं आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. इथे हलक्या हाताने घेऊन काढले आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. इथे होईल कम्प्लीट. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आजच्या दिवसामध्ये, दोन्ही संघांनी देखील नक्कीच चांगला खेळ करावा लागेल आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र 3 चेंडू 20 पूर्णपणे बघायला गेलं तर आपण संघ पोहोचलाय फायनल मध्ये. बॅटची कडा, यष्टीरक्षक खाली, झेल पकडलाय आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का, आता तर पूर्णपणे सामना गेलाय तो मात्र एलजी वॉरियर्स यांच्या बाजूने. 2 चेंडू 20 धावांची गरज. संतोष टप्पा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतो वाईट चेंडू. नक्कीच पंचाचा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळाला. या चेंडूवरती षटकार ढोकला तर प्रकाश सुरू यांच्याकडून 500 रुपयाचा भारी घेऊन काढला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सामना जिंकला, फायनल मध्ये प्रवेश. एलजी वॉरियर्स संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय. चला
करायचे अजूनही आपल्याला जरूर पाहायला मिळतं. दोन्ही मॅच जिंकल्या आणि आता फायनलची मॅच. मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही जायचं आपण खेळपट्टीच्या दिशेने आणि आपण टॉस देखील तिथेच करणार आहोत फायनलचा.